येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 190 उरण या मतदारसंघावर बोलण्यासाठी आज आपण भेटत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर। नमस्कार। नमस्कार ताई, या उरण सारख्या अतिशय महत्त्वाच्या मुंबईपासून आणि नवी मुंबईपासून अतिशय जवळच्या असणाऱ्या JNPT पोर्ट सारख्या महत्त्वाचा प्रकल्प असणाऱ्या मतदारसंघात काय राजकारण चाललंय? राजकारण बघायला गेलं तर अतिशय गलिच्छ पद्धतीने चालू आहे। खऱ्या अर्थाने जे दाखवलं जातं तसं काहीच नाही आहे। आपण बघाल, हे जे काही विद्यमान आमदार होते त्या ठिकाणी त्यांनी मोठा ओवापो करतायत की आपण फक्त विकासावर बोलूया, विकास कामं मी केलेली आहेत, त्या विकास कामांच्या जोरावर मी लोकांसमोर जाईन। हे फक्त तुम्ही नवी मुंबईकडे बघितलं किंवा ठाण्याच्या लोकांना सांगितलं किंवा तिकडे पलीकडे अगदी रायगडच्या त्या पट्ट्यात सांगितलं तर समजेल, परंतु तुम्ही उरणच्या लोकांना विचारलं तर खऱ्या अर्थाने विकास हा बिलकुल झालेला नाही आहे। हे JNPT बंदर आल्यापासून खऱ्या अर्थाने इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीने हळूहळू जसं व्हायला पाहिजे होतं तसं होतंय। अटल सेतू जोडला गेला, अटल सेतू कोणाच्या काळामध्ये झाला, केंडर कोणा काळाच्या निघाले त्याच्या खोलात मला जायचं नाही। आता एअरपोर्ट आलाय, आता नवी मुंबई, आता आपल्याला असलेलं छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट जे आपलं आहे मुंबईचं, ते एअरपोर्ट एक्सपांड केलं। खऱ्या अर्थाने तिथे कंजेक्शन होते आणि हे इथे एअरपोर्ट झालं। एअरपोर्ट झाल्याच्या नंतर कनेक्टिव्हिटी ही असणं गरजेचं आहे, त्यामुळे जी कनेक्टिव्हिटी आली आहे, हां ती गोष्ट वेगळी आहे की त्यांचे असलेले गडकरी साहेबांचे संबंध आणि त्यामुळे ते नारळ फोडायला तिथे असतातच किंवा त्यांचा इंटरफेरन्स त्याच्यामध्ये असतो, ती गोष्ट वेगळी आहे। परंतु आज ही अनेक गावांना जोडणारे रस्ते नाहीत, अनेक गावांना वीज नाही, अनेक गावामध्ये पाण्याची समस्या सुटलेली नाही, अनेक गावामध्ये गटाराचा निचरा झालेला नाही, गटर मीटर वॉटर या ज्या मेन मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा आजपर्यंत उरणमध्ये संपलेल्या नाही आहेत। परंतु ताई, इथले भाजपचे विद्यमान आमदार असं सांगतात की त्यांच्या कार्यकाळात या मतदारसंघाचा सिंगापूर केलाय त्यांनी। हो, तुम्हाला सिंगापूर बघायला यायचं असेल तर तुम्हाला सगळीकडून फिरवते। उरणच्या त्या एंट्रीला आमच्या कोट नाक्यापासून सुरू होईल आमचं सिंगापूर, तर त्या सिंगापूरला आम्हाला बघायला गेलं तर पहिले एंट्री सुरू होते तिथे, आता आमचं रेल्वे स्टेशन झालंय। तिथे रात्री बघायला गेलं तर पूर्ण भयान काळोख असतो, तिकडचे लाईटचे दिवे सुद्धा झालेले नाही आहेत, आमच्याकडे CCTV नाही आहे। त्याच्या पुढे गेलात तर कोट नाका, कोट नाक्यावर आल्यानंतर पहिलंच तर आमच्याकडे अशा मोठे कचऱ्याचे ढिगारे पडलेले असतात। तिथून आमचा सिंगापूर सुरू जो झाला तो तुम्ही बघाल कुठे जिथे जिथे जाल तिथे कचऱ्याचे ढीग पडलेले असतात सिंगापूरमध्ये। की उरण नगर परिषदेचा कारभार ते फार सक्षम पद्धतीने चालवत आहेत। उरण तुम्हाला थांबवते प्लीज मी, कारण उरण नगरपालिकेच्या कारभारावर जर बोलायचं झालं तर अख्खी पत्रकार परिषद मी त्याच फक्त विषयावर रंगू शकते। उरण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण बघाल तर कचऱ्याचं साम्राज्य तर आहे, परंतु नगरपालिकेच्या बिल्डिंगच्या बाजूलाच कचरा जमा करतात। आजपर्यंत कचरा खरं तर झिरो वेस्ट मॅनेजमेंट करून तिथेच संपू शकत होते, परंतु तोच कचरा आमचा जातो कुठे खारघरला, तो पण कधी रोजच्या रोज नाही, पार त्याचा घाणेरडा वास आल्याच्या नंतर तो कचरा खारघरला जातो। आपण बघाल नगरपालिका हद्दीमध्ये कुठल्याही पद्धतीचं खेळाचं ग्राउंड नाही। आज बघाल तर ट्रॅफिकची समस्या सुटलेली नाही। आज आपण बघाल अनेक ठिकाणी इतक्या समस्या आहेत की जे आमचं टाउन हॉल आहे ते तोडलं आहे आणि तिथे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। मी स्वतः माझ्याकडे व्हिडिओ आहे, आपण बघाल तर ते बांधत असताना लहान मुलं तिथे काम करत होती। खऱ्या अर्थाने जसं त्या ठिकाणी फाउंडेशन व्हायला पाहिजे होतं तसं झालंच नाही, डायरेक्ट बीम उभा केले आणि तिथे बांधकाम झालं। आता ही नगरपालिकेची जी बिल्डिंग झाली ती आपण बघाल, ते मी सुरू असतानाच मी गेलो होतो, माझ्याकडे त्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत, मी लाईव्ह केलं होतं। अक्षरशः बांधकाम चालू असतानाच मोठमोठे तडे गेले होते आणि ते तडे त्यानंतर त्याला सिमेंट लेपून नंतर ते कलर रंगोटी करून त्याचं लोकार्पण केलं। या ठिकाणी आपण बघाल काहीही अलबेल त्या ठिकाणी नाही। इवन
महिलांच्या ज्या ठिकाणी वॉशरूम्स आहेत काही ठिकाणी, उरण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये बाजारपेठेमध्ये महिलांसाठी वॉशरूम आहे का, तर नाही. परंतु ज्या ठिकाणी मोरा आणि बाकीच्या काही ठिकाणी आहे, भवऱ्यामध्ये आणि वरच्या मांगीरदेव झोपडपट्टीमध्ये आपण बघाल तर अक्षरशः ते तुटलेले आहेत, त्याच्यामध्ये अक्षरशः आळी पडलेली आहे आणि महिला तर त्या ठिकाणी वॉशरूमला जाऊच शकत नाही. मग आलबेल कसला आहे? काही विद्यमान आमदार सांगतात की उरण नगर परिषदेचा कारभार हे ते आणि त्यांची काही जवळची माणसं फार सक्षमपणे चालवत आहेत. किती सक्षमपणे चालवत आहेत? त्यांची जवळपासची माणसं जी आहेत ती सक्षमपणाने चालवतात, कारण त्यांच्याशिवाय दुसरं कोण काहीच तिथे करूच शकत नाही. अक्षरशः त्यांचे जे नेमलेली लोक आहेत त्यांच्या मर्जीशिवाय तिथे पानही हलत नाही. मृत्यूचा दाखला, त्याच्या ठिकाणी जन्माचा दाखला, कोणाला पाणी कनेक्शन पाहिजे असेल तर कमिशनशिवाय होत नाही. तिकडच्या असलेल्या सीओना अधिकारच नाहीत, कारण सीओ आले की पहिले ते लोक त्यांना आमदाराच्या ऑफिसला नेतात आणि तिथे काही इंस्ट्रक्शन दिले जातात. त्याचप्रमाणे नगरपालिका झाल्या. आता आमच्याकडे बघाल नगरपालिकेला आमची नगरपालिका कधीच स्लॅब झालेली आहे. त्या ठिकाणी आता प्रशासक आहे, परंतु प्रशासकाला काय अधिकार नाही आहेत. यांचीच लोक सांगणार तेच सीओ करणार. सांगितल्याप्रमाणे उरण शहराचा अशी भयानक अवस्था आहे. मग उरण मतदारसंघाची आजची काय परिस्थिती आहे? उरण नगरपालिकेची भयानक अवस्था आहे. त्या ठिकाणी ग्रामीणमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये आपण बघाल तर रसायनीपासून सगळ्या ठिकाणी मी आत्ताचे उमेदवार आहेत मनोज शेठ भोईर यांच्यासोबत अख्ख्या 4-5 दिवसापासून सगळ्या ठिकाणी प्रमुख ठिकाणी जाऊन आलो. सगळ्या ठिकाणी काही ठिकाणी रस्ते नाहीत, वीज नाही, पाणी नाही, मुलं कामाला नाहीत. त्या ठिकाणी सुशिक्षित मुलं आहेत आमच्याकडे, उच्च शिक्षित मुलं आहेत ती सुद्धा कामाला नाहीत. काही ठिकाणी शाळा नाहीत, कॉलेजेस नाहीत, काहीच नाही. आमदार आणि सत्तेत असलेली महायुती भाजपचं सरकार सांगतं की त्यांनी लाखो तरुणांना आतापर्यंत रोजगार दिले आणि उरणमध्ये हजारो तरुणांना रोजगार दिलेला आहे. मी म्हणते की तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारताय, तुम्ही एक स्वतःची स्पेशल टीम नेमा, त्याचा खर्च आणि त्याला गाडी वगैरे आम्ही देऊ, सगळे माईक कॅमेरे सगळा त्याचा खर्च आम्ही करू, खाण्याची व्यवस्था करतो. जा प्रत्येक गावागावात, नाक्यावर, चावडीवर आमचे उच्च शिक्षित पोरं बसलेली असतात, त्यांच्या व्यथा कधीतरी विचारा. कोण कामाला लावतंय का याच्याकडे त्यांच्या नजरा असतात. अनेक CFS, अनेक त्या ठिकाणी कंपन्या आहेत, केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत, ONGC, BPCL, त्या ठिकाणी 5 पोर्ट आहेत, 65 CFS आहेत. आज पण मुलं आमची नोकरीपासून वंचित आहेत. हे म्हणतात SEZ मी आणला, मग SEZ मध्ये मुलांना नोकऱ्या का लावल्या नाहीत? आणि आता तुम्ही सांगताय तुम्ही एअरपोर्टमध्ये मुलांना नोकऱ्या लावणार आहात. अहो लावणार आहोत, त्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. आम्ही स्वतःच आंदोलन करू आणि यापुढे मुलांना कशी नोकरी लागत नाही हेच आम्ही बघणार आहोत. काँग्रेस, शरद पवार गट आणि एकूणच महाविकास आघाडी यांची महाराष्ट्रात तर आहेच, पण विशेष करून उरण मतदारसंघासाठी आणि त्या मतदारसंघातल्या बेरोजगारांसाठी काय पुढचं धोरण असेल? आम्ही सगळ्याच माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, अनेक सामाजिक संस्था आमच्यासोबत येतीलच. आम्ही आव्हान केल्याच्या नंतर आम्हाला माहिती आहे उरणच्या विकासासाठी आम्ही एक पुढे पाऊल टाकणार आहोत. सगळ्या कंपन्यांमध्ये पहिली गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना सांगणार आहोत की पहिली एक सर्वे झाला पाहिजे. जी मुलं कामाला नाहीत त्यांची स्क्रुटिनी करून प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला गरज असलेल्या सगळ्या मुलांना कामाला घ्या हे नम्रतेने सांगू. परंतु ते नाही ऐकले तर आम्ही त्या पद्धतीचे आंदोलन सुद्धा करू आणि पुढचा झंझावात उभा करू. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असू दे, जयंत पाटील साहेब असू दे, सुप्रियाताई सुळे साहेब ताई असू दे, सगळ्यांना आम्ही या ठिकाणी बोलू आणि ताई सगळ्यांना विनंती करू की यांच्या आंदोलनामध्ये तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आणि त्या पद्धतीचं झंझावात आम्ही उभा करू. शासनाच्या कामगार विभागाचा असं धोरण आणि नियम आहे की स्थानिक प्रकल्पांमध्ये, कंपन्यांमध्ये, फॅक्टरीजमध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे, बऱ्याच मोठा अंशी मिळाला पाहिजे, त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे असा नियम कायदा असताना देखील इथं आंदोलनं का करावी लागतात? हे कॉन्ट्रॅक्ट नेते जेव्हा बायस होतात, नेते जेव्हा विकले जातात तेव्हा त्या ठिकाणी कुठल्याही प्रशासनाला भीती राहत नाही आणि ती भीती निर्माण करण्याचं काम याच्या पुढे आम्ही नक्कीच करू. आता तुम्ही मला प्रश्न विचारला त्याच्या नोकऱ्यांच्या संदर्भात, नोकऱ्यांचे 3 तर वाजलेले आहेत. माझे युवक नोकरीपासून वंचित आहेत, पण
आपण बघाल रुग्णालय सुद्धा हे आमदार आणू शकले नाही. साधं एक रुग्णालय आमच्याकडे नाही. आमच्याकडे उरण नगर परिषदेमध्ये इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी आपण जरा तिथे बघा, त्यातील अवस्था बघा. तिथे जर साधा ॲम्ब्युलन्सची व्यवस्था तर नाहीच आहे, परंतु कुठलीही महिला प्रसूतीसाठी गेली तर तिच्याकडे सोनोग्राफी सुद्धा तिथे अवेलेबल नाही, तिथे डॉक्टर्स अवेलेबल नाहीत, तिथे साफसफाई नसते. आणि एखाद्या महिलेला जर प्रसूतीच्या कळा आल्या आणि जर नॉर्मल डिलिव्हरी होणार नसेल तर तिला वाशीला किंवा पनवेलला हलवावं लागतं. त्यावेळेस इथे सुद्धा त्यांचा नंबर लागेल की नाही याची शाश्वती नसते आणि त्यावेळेस ती माझी महिला ही कळवळत असते मोकळी होण्यासाठी. ह्यांनी साधं रुग्णालय सुद्धा आणलं नाही. ह्याचं पाप कोणाला? तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारता, एखादी शाळा आमच्याकडे नाही, मोठंसं कॉलेज तुम्ही बांधलं नाहीत. ज्या आहेत त्या सगळ्या जुन्याच आहेत, रयत शिक्षण संस्थेच्या आहेत. तुम्ही काय केलंय? काहीच केलं नाही, फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या आणि दिल्लीवारी केली. कधी विचारा तुम्ही त्या आमदार कुठे गेलेत? आमदार दिल्लीला गेले ते सगळे त्यांचे कार्यकर्ते आणि नेते सांगायचे. मग ताईंनी एवढ्या दिल्लीच्या वाऱ्या केल्या, मग उरणसाठी काही पत्रिका नाही पाडून घेतला आजपर्यंत? दिल्लीच्या वाऱ्यांच्या संदर्भात मी तुम्हाला बोलते. आपण बघाल एअरपोर्टला आल्यापासून, भूमिपूजन झाल्यापासून दिबा पाटील साहेबांचं नाव, आदरणीय दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठीचे आंदोलन यांनीच उभे केले, कारण यांना राजकारण करायचं होतं. मग दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. आज तुम्ही का दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं नाहीत? खऱ्या अर्थाने हे पाप कोणाचं? तुम्ही आता बघाल, आज 84 वर्ष म्हणजे 84ला JNPT आली, म्हणजे 1984ला JNPT आली. JNPT आल्यापासून आजपर्यंत माझा हनुमान कोळीवाडा पुनर्वसित झाला. त्या गावाला वाळवी लागली. ते खऱ्या अर्थाने ते पुनर्वसन होण्याचं काम करण्यासाठी यांनी पाठपुरावा करायला पाहिजे होता, पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिल्लीत बैठक लावली. त्यानंतर थोडंसं पुढं गेलं काम, परंतु यांनी दिल्लीतलं वजन वापरून ते त्यांचं पुनर्वसनाचं काम सांभाळलं. हे मी ठामपणाने सांगते. जर सगळंच झालं होतं मग पुनर्वसन का झालं नाही तुम्ही सांगा मला. या ठिकाणी आज आपण बघाल अटल सेतू आलाय, पण आज माझ्या तिकडे नावागावच्या लोकांना आज पण कम्पन्सेशन भेटलं नाही. त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या जमिनी गेल्या त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जे मोबदला भेटायला पाहिजे होता तो भेटला नाही. आपण बघाल पांजा गावचं पण तसंच आहे. पांजा गावच्या गावाला समोरचा पोर्ट आला, त्यांच्या घरांना तडे गेले. त्यांचं जे पारंपरिक मच्छीचा व्यवसाय होता तो बंद झाला, परंतु आज पण ते गावाला काहीही मोबदला मिळालेला नाही आहे. मग आज बघाल आपण एअरपोर्ट आलंय, जमिनी घेतल्या, काम झालं. आता आपण बघाल त्या ठिकाणी उद्घाटन केलं आणि तरी सुद्धा तिथल्या लोकांना आज पण पुनर्वसनाचे पैसे मिळालेले नाही आहेत. आता दुसरी एक गोष्ट त्याला जोडून सांगते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुद्धा ते आहेत, ते आले आणि त्यांनी जे विमान म्हणजे ते धावपट्टीवरून उडवायला पाहिजे होतं, खऱ्या अर्थाने त्या धावपट्ट्या व्यवस्थित झालेल्याच नाही आहेत. तुम्ही जा पनवेलच्या त्या पलीकडच्या भागामध्ये, तिथून अख्खा एअरपोर्ट दिसतोय. तुम्ही बघा एअरपोर्ट कशा पद्धतीने बकास अजून झालेलं नाही. पण जे एअरफोर्सचं विमान जे सगळीकडे कुठेही उतरतं, अख्ख्या गावात पण उतरतं, कुठेही डोंगरावर, ते उडवलं यांनी. का तर निवडणुका आल्याच आणि एअरपोर्टचं उद्घाटन आम्ही केलं हे सांगण्यासाठी. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्यांनी हा सगळा घाट घातलेला आहे. महायुती आणि त्यांचे उरणचे उमेदवार हे मोठा केलेली कामं सांगून प्रचार करतायत. काही सामान्य लोकांकडून असं माहितीत आलं आहे की त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या पॅम्पलेट्सवर, जाहीरनाम्यावर श्रद्धेय नानासाहेब धर्माधिकारी यांचा फोटो लावलाय. खरं तर संयुक्तिक आहे. नानासाहेब धर्माधिकारी हे सगळ्याच रायगडवासियांचे नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचे आदरणीय आणि श्रद्धास्थान आहेत. खऱ्या अर्थाने श्री भक्तांच्या सगळ्या भावना दुखावलेल्या आहेत. आपण बघाल नानासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण होते. खऱ्या अर्थाने आप्पासाहेब धर्माधिकारी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज समाज प्रबोधनाचं काम करतात. अनेक ठिकाणच्या तंटामुक्त केल्या, अनेक लोकांना चांगल्या मार्गावर आणले, अनेक लोकांना व्यसनमुक्ती केली आणि खऱ्या अर्थाने माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे हे त्यांनी शिकवलं.
आणि आज तुम्ही राजकारणासाठी त्यांचा पॅम्पलेटवर नानासाहेब धर्माधिकारी यांचा फोटो टाकता। ते पॅम्पलेट तुमचे कुठे कुठे पडतात, कचऱ्याच्या पेटीत पडतात, कुठे कचऱ्याच्या केराच्या टोपलीत जातात, कुठे कुठे रस्त्यावर पडतात, त्याच्यावर लोकांचे पाय पडतात। तुम्हाला लाज नाही का हो वाटली हे असं सगळं करताना? आमच्या सगळ्यांच्या भावना दुखल्यात। आम्ही लहानपणापासून खऱ्या अर्थाने माझे कुटुंब आणि आम्ही सगळे म्हणजे बैठकीला जातो। आमच्या अनेक माझ्या स्वतःच्या माहेरच्या घरी असू दे किंवा आमच्याकडे अधिष्ठान आहे। आणि आत्ता लोकसभेचं इलेक्शन झालं तेव्हाच सॉरीने आदेश काढला होता। त्या ठिकाणी सॉरीने सगळीकडे निवेदन फिरवलं होतं की सगळ्याच बैठकीमध्ये सांगितलं होतं की आपला राजकारणाशी काहीही संबंध नाही, कोणीही राजकारण्यांनी आपलं नाव वापरू नये। तरीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्त्री भक्तांच्या मतांसाठी तुम्ही सॉरींचा फोटो जो पॅम्पलेटवर टाकला त्याच्याने लोकांच्या पायदळी आमचे नाना सॉरी आमच्या मनात असलेले आमचे श्रद्धास्थान पायदळी तुडवले जात आहेत। याचा स्त्री भक्तांना अतिशय वेदना होत आहेत। खरं तर महेश बालदींनी यासाठी लोकांच्या माफी मागितली पाहिजे आणि लोकांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यासाठी सर्वस्वी ते जबाबदार आहेत। यांनी त्यांच्या प्रचाराच्या पॅम्पलेट्समध्ये असंही लिहिलं की उरणच्या कांदा आणि सोयाबीन उत्पादकांना भाव दिला खूप मोठा। उरणमध्ये कधीपासून कांदा आणि सोयाबीनचं उत्पादन? हो तेच तर मला पॅम्पलेट बघून अक्षरशः हसायला आलं की इथे असलेले प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित आहेत। आमची बिटाग्र गेले पूर्व पारिक जे आमचे खरं तर महेश बालदी विसरून गेलेले आहेत की इथे पूर्वापार जे काय ज्यांचा व्यवसाय आहे तो काय आहे। आमचा व्यवसाय काय होता? भातशेती, मच्छीमारी, मिठागर। आता ते कंपन्या आल्यामुळे ऑटोमॅटिक ते गेलेले आहेत, परंतु आमच्याकडे कधीही कापूस पिकला नाही, आमच्याकडे कधीही कांदा पिकला नाही, परंतु हे पॅम्पलेटवर टाकतात। त्याचा फायदा आम्हाला काय? पण त्याप्रमाणे तर त्यांनी इथल्या स्थानिक जे आहेत जुने ज्यांचा व्यवसाय मच्छीमारीचा आहे, मिठागरांचा आहे, त्यांनाही मोठी पुनर्वसन करून त्यांना नवीन नवीन उद्योगधंदे स्थापन करून मदत केलेली आहे। हो तेच सांगते मी की हनुमान कोळीवाड्याचा पुनर्वसनाचा जो विषय आहे तो आजही प्रलंबित आहे। त्या गावाने आम्ही सांगितलं की मतदान करणार नाही, बहिष्कार टाकलाय। ते दुखलेले आहेत। त्या महिला म्हणतात की कुणी आमच्या गावात मतं मागण्यासाठी येऊ नका। काय चुकतंय हो त्यांचं? काय चुकतंय? तुम्ही आमदार म्हणून गेलात का कधी त्या गावामध्ये? काय चाललंय? छोटी छोटी गावं आज 84 ला मी जन्माला आलो, आज मी इतकी मोठी झालो, आज तुमच्या समोर आहे आणि आज त्यांनी इतके छोटे छोटे घरं बांधलेली, त्यांची कुटुंब वाढली, 2चे 3, 3चे 4 झाले। त्यांनी राहायचं कुठं? 2-2 भावं, त्यांची मुलं। त्यांनी आज गावाच्या बाजूने असं दारातच असे गटार आहेत, त्याची सगळी मच्छर त्यांना चावते। पूर्णपणे गाव बघाल तर बिचारा बकास झाले। बोलायला अतिशय वाईट वाटते। एक छान गाव डोलावरी म्हणजे डुमडुमीत गाव आपण जे बोलतो तसं ते गाव होतं पूर्वी, आज ते गाव बकास झालंय। त्यांची पारंपरिक मच्छीचा व्यवसाय बंद झालाय। आज तुम्ही इतकी आंदोलनं केली हो, पाण्यात गेले, बोटीत बसले, अक्षरशः चॅनल बंद केला, पण कधी स्थानिक आमदार गेले नाहीत का? तुम्हाला त्यांनी मतं द्यायला पाहिजे। काय प्रकल्पग्रस्तांचं तुम्ही त्या ठिकाणी ते नेहमी बोलतात किती प्रकल्पग्रस्तांचे लाड करायचे, किती स्थानिकांचे लाड करायचे। हो तुम्ही लाड करणारे कोण हो? तुम्ही आमच्या जीवावर मतं घेऊन त्या ठिकाणी गेलात। पण ताई महेश बालदी म्हणतात की विरोधक माझ्यावर इतकं काम करून देखील मी एक मारवाडी समाजाचा आहे, बाहेरून इथे येऊन वसलेला आहे म्हणून अशी टीका करतात। तुम्हाला एक सांगू का? आत्ता विधानसभेचं भाषण माझ्याकडे आत्ता लगेच मी काढून देऊ शकते तुम्हाला। ते काय म्हणाले? माझ्याकडे अनेक आदिवासी वाड्या आहेत माझ्या मतदारसंघामध्ये, परंतु आदिवासी वाड्यांना पाणी नाही, रस्ता नाही, वीज नाही। मग तुम्ही आमदार म्हणून काय करत होतात? तुम्हाला त्या लोकांच्या समस्या जाणवल्या नाहीत का? एक व्हिडिओ व्हायरल झाला, बघितलात तुम्ही? एक आदिवासी वाडी आहे, त्याच्यामध्ये असं एक तळा आहे, म्हणजे एक पाण्याचा एक नाला आहे किंवा नदी असेल। त्या नदीच्या पलीकडे येण्यासाठी मृतदेह घेऊन येण्यासाठी सुद्धा त्यांना छोटासा ब्रिज पाहिजे होता, तो सुद्धा तुम्ही बांधून दिला नाहीत। मग कसला विकास केला तो तुम्ही?
कसला विकास केला? तुम्ही भाषणं केली, त्यातली 90% भाषणं काय होती? आमदार विवेक पाटलांना आतमध्ये टाका, जेलमध्ये टाका, जेलमध्ये. काल ते एका भाषणामध्ये बोलले, विवेक पाटलांना ते जेलमध्ये टाकलेले आहेत, पण राहिलेली पण मी जेलमध्ये टाकतो. म्हणजे ही कसली मगरुमी तुम्हाला? कसली मगरुमी आली आहे तुम्हाला? आणि कालचं त्यांचं भाषण होतं, ते उलव्याला भाषण केलं त्यांनी. 7 ते 8 वेळा काय म्हणाले? मला गर्व आणि अभिमान आहे, मला गर्व आणि अभिमान. चालण्याची पण तुम्ही त्यांची लकब बघितली तर खाली बघून चालतच नाहीत, असे वर बघून छातीत आणून टाकता. हा गर्व आणि अभिमान कशाला? तुम्हाला माहिती आहे का? जो आदरणीय आप्पा सॉरी यांना मानणारा जो श्रीसेवक आहे ना, तो कधीही गर्व आणि अभिमानाच्या आणि मीपणाच्या भाषा कधी बोलत नाही. कारण स्वारीनी हेच शिकवण दिली की मीपणा नसावा, गर्व नसावा, अहंकार नसावा. जिथे जिथे अहंकार आला तिथे तिथे विनाश हा निश्चित आहे. त्यामुळे त्यांचा विनाश त्यांनीच केलेला आहे. ताई, हे गर्व करून फिरवणारे या नवी मुंबईत भाजपचे 4ही आमदार भाजपचेच आहेत. एवढा मोठा गर्व करून मिरवतात. 4ही आमदार हे स्थानिक आहेत. महेश बालदी किती स्थानिक आहेत माहिती नाही, परंतु 50-60 वर्षापूर्वी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन इथे खरं तर हे सिडकोने नवी मुंबई शहर वसवलं, JNPTने एवढं मोठं बंदर बांधलं. आता होणारं एअरपोर्ट देखील इथल्या स्थानिकांच्या जमिनीवरच होत आहे. परंतु आज 50-50, 60-60 वर्ष झाली त्यांना त्यांचे मोबदले अजून दिलेले नाही आहेत. त्यांना 12.5%चे 22% प्लॉट दिलेले नाहीत. सिडको मार्फत मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? सिडको इथे आणण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये आणण्यामध्ये कोणाचं योगदान आहे? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं योगदान आहे. यावेळेस JNPT आली, त्याच्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा मोठा वाटा आहे. करंजा पोर्ट टर्मिनल जिथे झालं तिथे बंदर व्हावं म्हणून आमदार मीनाक्षीताई पाटील यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि आपण बघाल या सगळ्या लोकांच्या, या सगळ्या नेत्यांच्या जीवावर या ठिकाणचं प्रकल्पग्रस्त आणि कार्यकर्त्यांचं खऱ्या अर्थाने पुनर्वसन झालं. या ठिकाणी गावं जी वसली गेली ही सिडकोच्या माध्यमातून चांगली दुबदार झाली. आणि या सगळ्या लोकांनी कधीच अहंकार आणि मीपणा दाखवला नाही. ज्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये या नेते मंडळीने याचा पाठपुरावा करून विकास करायला पाहिजे होता तो कुठेतरी खुंटला. कारण सिडकोची कामं घ्यायला, कॉन्ट्रॅक्ट घ्यायला हे जेव्हा पुढे जायला लागले तेव्हाच खऱ्या अर्थाने या भूमिपुत्रांचा नाश झाला. न मिळालेला मोबदला, त्यांचे भूखंड आजही हजारो फायली सिडकोमध्ये प्रलंबित आहेत. त्यासाठी तुमच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची काय, तुम्ही सत्तेत आल्यानंतर याचा काय उपाय करणार आणि सिडकोच्या या भ्रष्टाचाराचा काय बंदोबस्त? पहिली गोष्ट म्हणजे सिडको नुसते टेंडर काढते आणि प्लॉट विकते, परंतु आज पण 12.5%चे प्लॉट हे अजूनपर्यंत त्या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना भेटलेले नाही आहेत. मग हे सिडको टेंडर प्लॉट काढते, हे थांबवण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं? स्थानिक आमदारांनी करायला पाहिजे होतं, लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे होतं. ते केलं का त्यांनी? आज आपण बघताय एक व्हिडिओ मी बघितली, करंजाडेमध्ये पाणी प्रश्नासंदर्भामध्ये पाणी जे आणलं ते महेश बालदीने आणलं. खरंच आणलं का? त्या ठिकाणी मी बघाल तुम्हाला मी व्हिडिओ सगळं टाकते. मनोहर भोईर त्या आंदोलनामध्ये होते, त्यांनी पाठपुरावा केला, निवेदनं दिली, त्यावेळेस त्यांना पाणी आलं. काल आपण बघाल ते म्हणाले की मी उलव्याला 2 व्हीलरचं पार्किंग आणतो. उरणला 2 व्हीलरचं पार्किंग आहे का? नाही आहे ना. उरणला तुम्ही राहताय त्या ठिकाणी करू नाही शकलात तर तुम्ही उलव्याला काय करणार आहात? एकदा निवडून आले की हे जे नेते त्यांच्या मागं पुढे करतात ना ते सुद्धा त्यांना सुद्धा शिव्या द्यायचं काम हा करतो. चल पैसे घेतलेस ना, चल निघ. मग मला हेच सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण त्याच्या पाठीपुढे करताना पुढच्या 20 तारखेनंतर तुम्हाला किंमत शून्य राहणार आहे. तुम्हाला कुत्र विचारणार नाही, आज शिव्या देणार आहे, तुम्हाला ऑफिसच्या बाहेर वेटिंगला बसवणार आहे. तुम्ही जरा जागे व्हा आणि खऱ्या अर्थाने आपला पोलाइट असलेला, शांतपणे ऐकून घेणारा, नम्र जो असेल माणूस, आपल्या ठिकाणी भूमिपुत्र असेल, आपला असेल, त्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी काम केलं असेल, त्याला निवडून द्यायला पाहिजे. आता तुम्ही मला विषय काढला जातीपातीचा म्हणून मी बोलते की जातीपातीचा विषय पहिल्यांदा त्यांनीच काढला. त्यानंतर आगरी समाजाला सातत्याने डिवचण्याचं काम केलं.
या ठिकाणी असलेला मिठागर पिकवून कष्टकरी समाज माझा, आगरी, कोळी, कराडी, मुस्लिम, त्या ठिकाणी असलेला दलित, सगळेच बांधव आमचे एक दिलाने एक मनाने उरणमध्ये काम करतात. परंतु स्वतःला स्थानिक भूमी त्या ठिकाणी परप्रांतीय बोलून आम्हाला सगळ्यांना डिवसण्याचं काम केलं. आम्हाला काय बोलला, मी आगरी परिषदेला उभा आहे का, म्हणजे मी उमेदवार आहे विधानसभेचा, मी आगरी उमेदवार नाही आहे किंवा आगरी परिषदेला उभा राहिलेला नाही. म्हणजेच आम्ही स्वतःहून तू डिवसलंस, आम्हाला काय गरज होती. त्यानंतर तू काय बोललास कालच्या भाषणामध्ये, तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी तुम्हाला आम्हाला पाडू शकत नाहीत. काय गरज होती आम्हाला हे सगळं बोलण्याची. आम्हाला कुठलंही जातीपातीचं राजकारण करायचं नाही, पण जेव्हा आमच्या अंगावर आलं तर शिंगावर घ्यायची हिंमत आम्ही ठेवतो. म्हणून तुम्हाला या तुमच्या निवडणुकीमध्ये आमची आगरी जात दाखवण्याचं काम आम्ही सगळे एक दिलाने एक मनाने करणार आहोत. ताई, उरणमधले महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना निवडून देण्यासाठी, मतदारांनी त्यांना मतं देण्यासाठी उरण मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय वचन आणि आश्वासन या चॅनलमार्फत देणार आहे? खऱ्या अर्थाने जे उमेदवार आहेत आमदार मनोहर शेठ भोईर, खऱ्या अर्थाने शिवसेना फुटली, परंतु एक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून ते स्वतः त्यांना काय आमिष दाखवले नसतील तुम्हाला वाटते, परंतु नाही, एक सच्चा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शिवसेना त्यांच्यासोबत राहणार आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे महाविकास आघाडीची जी रचना केली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहणार आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी देशभरामध्ये फिरतात त्यामुळे काँग्रेस त्यांच्यासोबत राहणार आहे. आणि सगळेच घटक पक्ष आपवर जसं अन्याय झाला त्यामुळे आपचे कार्यकर्ते राहणार आहेत, वंचित राहणार आहे, बहुजन आघाडी राहणार आहे. सगळेच लोक मनोहर शेठ भोईर यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. कारण खऱ्या अर्थाने निष्ठावंत शिवसैनिक आणि उरणच्या जनतेची जाण असलेला, लोकांची जाण असलेला हा शिवसैनिक, याला उरणची जनता नक्कीच निवडून देईल असा ठाम विश्वास माझ्या मनामध्ये आहे. ताई, उरण मतदारसंघात काम करत असताना महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गेल्या काळात बरीच आंदोलनं झाली आणि त्यात सत्ताधाऱ्यांनी तुमच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. खरं तर काय घटना घडल्या होत्या? आपण बघाल की सिंगापूर पोर्ट आलं. सिंगापूर पोर्ट आल्याच्या नंतर आपण काही बाहेरून लोक आणून त्यांनी सिंगापूर पोर्ट स्टार्टअप केलं. आम्ही अनेक वेळा निवेदनं देत होतो की आमच्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी ट्रेनिंग द्या. मुलं शिकलेली आहेत, बाजूच्या पोर्ट्समध्ये सगळ्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे आणि काही लोकांना तुम्ही कामावर घ्या. पण त्या ठिकाणी असलेला सुरेश आमिर आपू नावाचा एक अधिकारी त्यांचा होता, तो एवढा कर्मठ होता. मग सर्वपक्षीय एक त्या ठिकाणी JNPTमध्ये मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंगला सुरेश आमिर आपू आला. पण त्याची भाषा आणि त्यांचं बोलण्याचं जे काय वागणं होतं म्हणजे एकदम प्रकल्पग्रस्त नाहीच आहेत आणि आमचा पोर्ट आम्ही चालू आणि आमचं सिंगापूरचं पोर्ट असल्यामुळे त्या ठिकाणचे असलेले मॅनेजमेंट जशा पद्धतीने चालते तशाच पद्धतीने आम्ही चालू असं त्यांचं म्हणणं होतं. मग आमचे नेते आदरणीय प्रशांत भाऊ पाटील यांनी त्यांच्या कंबरड्यात खऱ्या अर्थाने लाथ घातली. का घातली? कारण तो कर्मठ होता. त्यांना भूमिपुत्रांना त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका त्याची नव्हती. मग आता ते स्थानिक भूमिपुत्रांसाठी उभारलेलं आंदोलन होतं. परंतु हा महेश बालदी, खऱ्या अर्थाने आगरी समाजाच्या विरोधात असलेला हा महेश बालदी यांनी काय केलं, स्वतःचं अस्तित्व कुठेतरी कमी होतं असं वाटायला लागल्यानंतर प्रशांत भाऊ यांच्यावर खोट्या केसेस केल्या. मला रिव्हॉल्वर दाखवलं, त्या ठिकाणी JNPTमध्ये घुसून त्या अधिकाऱ्याला मारले, अशा केसेस झाल्या. इंटरनॅशनल न्यूज झाली खऱ्या अर्थाने खरी. पण शरदचंद्रजी पवार साहेब नसते आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढे जाऊन कधीच आम्ही आदरणीय प्रशांत भाऊ यांच्या मागे उभे राहिलो नाही, पुढेच उभे राहिलो. प्रत्येक संकटात त्यांच्या बरोबरच राहिलो आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या सगळ्या गोष्टीमधून त्यांना सोडवलं. परंतु अनेक वेळा अनेक ठिकाणी प्रशांत भाऊ पाटील यांना दाबण्याचा, यांच्यावर अन्याय करण्याचं काम सुद्धा या महेश बालदींनी केलंच ना. म्हणजेच काय, प्रकल्पग्रस्तांच्या तुम्ही कायम विरोधात राहिलात. ताई, या उरण तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यातल्या काही भागात पनवेलजवळ मोठ्या प्रमाणावर दगडखाणींचा व्यवसाय इथले स्थानिक
लोक त्यांच्या जमिनींवर आणि मिळालेल्या क्वारिंगच्या लायसन्सवर करतात. परंतु गेल्या 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी इथे एक सत्ताधाऱ्यांचे प्रणित ईस्ट इंडिया कंपनी आली आणि त्यांनी काहीतरी खाणकाम करणाऱ्यांवर जोर जबरदस्ती करून त्यांचे ॲग्रीमेंट्स करून घेतले. खरी काय काय कथा आहे ही? आपण बघाल, तुम्हीच उल्लेख केलात, स्वराज स्टोन नावाची एक कंपनी आली. ती ईस्ट इंडिया, आपण बोललात ते खरं आहे. ईस्ट इंडिया कंपनी जी अनेक वर्षापूर्वी आली, त्यांनी इंग्रजांनी ती आणली आणि इकडच्या लोकांवर, आपल्या सगळ्या भारतीयांवर अन्याय करण्याचं काम केलं. तसंच महेश बालदी आणि त्यांचे कथाकथित सहकारी यांनी एक स्वराज स्टोन नावाची कंपनी आणली. या ठिकाणी चाललेल्या असलेल्या क्वाऱ्या, भूमिपुत्रांच्या क्वाऱ्या, त्या बंद केल्या पहिलेच नोटीस पाठवून. आणि मग एक एक जो त्यांच्या पद्धतीने चालायला लागला आणि त्यांच्या सगळ्यांचा जो क्रेशरचा जो काय माल, खडी, रेत, जे काय खडी, क्रशर जे काय आहे ते सगळं ते स्वतः घेणार स्वराज आणि मग ते प्रोव्हाइड करणार. ठरलेल्या किमतीप्रमाणे ते विकत घेणार आणि यांना तो विकण्याचा डायरेक्ट अधिकार नाही असं ठरलं. परंतु काय झालं, बऱ्याचशा लोकांनी त्याला विरोध केला. मग विरोध केला, त्यांच्या ह्या क्वाऱ्या बंद करण्याचं काम या महेश बालदींनी केलं. आणि हे स्थानिक लोक होती, म्हणजेच काय, तुमच्या विचाराने तुमच्या बरोबर जे लोक येणार नाही त्यांच्यावर तुम्ही अन्याय करणार. अनेक स्थानिक मित्रांच्या क्वाऱ्या आज बंद आहेत. त्याला कारणीभूत हे महेश बालदी आहेत. या ठिकाणी लागलेले हे जे कन्स्ट्रक्शनचे रेट आहेत, जे हाय लेवलला गेले, आज त्या ठिकाणी गरीब माणूस घर विकत घेऊ शकत नाही. ह्याला पण कारणीभूत आज स्वराज स्टोन कंपनीच आहे.